नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शैलेंद्र चारी आणि आज आपल्याकडे एक पाहुणे आले. जसे दर शनिवारी आपण एका नवीन पाहुण्यांना बोलवतो, त्या हिशोबाने आज आपल्याकडे एक खास पाहुणे आले. ते 35 वर्षापासून फोटोग्राफी करत आहेत. त्यांचा जो फोटोग्राफीचा प्रवास आहे तो तुमच्याबरोबर तो शेअर करणार आहे. तुम्हाला त्यातून काय शिकता आलं तर शिकून घ्या. हा जो आम्ही प्रोग्राम बनवला आहे तो नवीन जे ज्यांना इच्छा आहे छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफी शिकायची तुम्हाला जर इच्छा असेल तर आपण त्यासाठी तुमच्यासाठी या पाहुण्यांना आम्ही बोलवलं आहे. या पाहुण्यांचं नाव आहे शैलेंद्र चारी. ओके, तर आपण त्या बाजून त्यांचं स्वागत करूया. काय साहेब बोलू काय बोलू? अच्छा, शैलेंद्र बोलू काय चारी बोलू? नावात काय आहे साहेब? तुम्हाला माहिती आहे शेक्सपियरने म्हणा शेक्सपियरचं कोट तुम्हाला माहिती आहे तसे वॉट सीन नाही म्हणजे नावात काय. तर तुम्ही मला शैलेंद्र बोला चारी बोला काय मला काही चालेल. ठीक आहे, मग मी शैलेंद्र चारी दोन्ही बोलतो. शैलेंद्र चारी तुमचं पूर्ण नाव आहे. तुम्हाला फोटोग्राफीचा प्रवास तुमचा कसा काय चालू होता? म्हणजे त्याच्याबद्दल तुमचा प्रवास कसा काय, म्हणजे तुमच्या घरात कोण फोटोग्राफर होता, कसं काय तुम्हाला हे छंद कसा काय हे जो तुम्हाला निवडला तो कसा काय निवडला? त्याचं काय आलं ॲक्च्युली मी जेव्हा 10वी पास झालो, 10वीची मी SSC केली ना, तर मला पण 49% पास झालो. ओके, तर त्या टायमाला कशी पद्धत होती की म्हणजे आता मी आता जुनी गोष्ट सांगतो, पण आता माझं वय 54 झालं 54. तर मी जेव्हा SSC केलं ना तेव्हा कशी पद्धत होती की तुम्ही 80-90 टाकले ना तर आई वडील काय करायचे मुलांना सायन्समध्ये पाठवायचे. ओके, आणि 60% 70% अशा ते कॉमर्समध्ये. ओके, आणि असं 40% 50% आर्ट्समध्ये. तर आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स या तिघांमध्ये काय फरक आहे तेव्हा आई वडिलांना माहीत नाही, मुलांना माहीत नाही. ओके, फक्त त्यांना टक्क्याच्या शिवाय ते जायचे आर्ट्स कॉमर्स सायन्स. पण माझी इच्छा